वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असेल. हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे. जो हगवणेंच्या वकिलाच्या कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करेन. रोहिणी खडसे यांचं ट्विट. हगवणेंच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्याविषयी युक्तिवाद केल्यानं सर्व स्तरातून संताप व्यक्त. नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? प्लास्टिकची छडी हत्यार आहे का? हगवणेच्या वकिलाचा अजब युक्तिवाद. वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी, तर वैष्णवीची सासू, पती आणि नणंदेला 1 दिवसाची पोलीस कोठडी. मयुरी हगवणे कौटुंबिक छळ प्रकरणामध्ये महिला आयोगाचा पुणे ग्रामीण पोलिसांवर ठपका. मयुरी हगवणे प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी करा. रुपाली चाकणकर यांचा फडणवीसांना पत्र. मुसळधार पावसामुळे इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. तसंच सततच्या पावसामुळे कृष्णा नदीवरील 12 ते 15 बंधारे पाण्याखाली. मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यामधल्या नद्या दुधडी भरून वाहू लागल्या. सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. केंद्र सरकारकडून खरीप पिकांच्या किमान हमीभावामध्ये वाढ. तुरीसाठी 8,000 रुपये किमान हमीभाव जाहीर, तर मका पिकासाठी 2,400 रुपये हमीभावाची घोषणा. दिल्ली हायकोर्टाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोगाची शिफारस. घरी सापडलेल्या पैशांबद्दल यशवंत वर्मा स्पष्टीकरण देऊ न शकल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून महाभियोगाची शिफारस. मिठी नदी घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची तिसऱ्या दिवशी 7 तास चौकशी. अटक आरोपी केतन कदम आणि डिनो मोरियांमध्ये 2019 आणि 2022 मध्ये अनेक आर्थिक व्यवहार. पाक सीमेवरील राज्यांमध्ये आजचं मॉकड्रिल पुढे ढकललं. चंदीगड, राजस्थान, गुजरात आणि जम्मू काश्मीरमध्ये होणारं मॉकड्रिल पुढे ढकललं, तर हरियाणामध्ये 5 वाजता सरावाचं नियोजन करण्याचे निर्देश.